सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ज्या विद्यार्थ्यांचे PRN एक्सपायर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आता काय करावे? सर्वप्रथम सगळ्या विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी की तुम्ही सर्वात पहिले स्वतःच्या कॉलेजला जाऊन भेट द्या. तिथे जेही एक्झाम डिपार्टमेंटमध्ये युनिव्हर्सिटीद्वारा कोऑर्डिनेट नेमून दिलेले आहेत, त्या शिक्षकांना तुम्ही भेट द्या. त्यांना तुमचा इश्यू सांगा. तुमचा PRN ID, तुमचे ॲडमिशन इयर, तुमचा एक्झाम पॅटर्न जो काही असेल तो त्यांना एका लेटरच्या फॉर्ममध्ये लिहून द्या. तुमची तक्रार काय आहे, तुम्हाला एक चान्स हवा आहे, युनिव्हर्सिटीकडून तुम्ही रिक्वेस्ट करा. अशा पद्धतीचे एक तुम्ही लेटर कॉलेज लेवलवर तुम्ही लिहून द्या, जेणेकरून कॉलेज हे लेटर युनिव्हर्सिटीकडे लवकरात लवकर फॉरवर्ड करेल आणि यावर युनिव्हर्सिटी लवकरात लवकर ॲक्शन घेईल. या बाबतीत तुम्ही लक्ष द्या आणि ही बाब तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा. हजारो विद्यार्थ्यांचे PRN एक्सपायर झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे अकॅडमिक इयरचे नुकसान होऊ नये यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करतो आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचे इश्यू आपण युनिव्हर्सिटीपुढे मांडणार आहोत, जेणेकरून युनिव्हर्सिटी या बाबतीत लवकरच ॲक्शन घेईल. यासाठी मला तुमचे PRN नंबर, कॉलेजचं नेम, तुमचे ॲडमिशन कोणत्या इयरमध्ये झालेले आहे, तुमचा एक्झाम पॅटर्न कोणता आहे, तुमचा ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, या सगळ्यांची माहिती मला हवी आहे. या सगळ्यांची माहिती दिल्यावर आपण युनिव्हर्सिटीकडे ही माहिती फॉरवर्ड करणार आहोत आणि आपण युनिव्हर्सिटीला रिक्वेस्ट करणार आहोत की या सगळ्या स्टुडंटच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि या सगळ्या स्टुडंटचे अकॅडमिक इयरचे नुकसान होऊ नये या बाबतीत युनिव्हर्सिटीला लक्ष द्यावे. या सगळ्यांची माहिती तुम्ही कुठे द्यावी या बाबतीत तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुमची माहिती युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचेल आणि हा इश्यू लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. सार्थक जाधव यांच्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही नक्की एक वेळेस भेट द्या. त्यांनी काल एक व्हिडिओ पब्लिश केला आहे. त्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला कसे फॉर्म भरायचे आहे, त्यांनी एक गुगल फॉर्म दिलेला आहे. तिथे जाऊन तुमची सगळी सविस्तर माहिती भरा. तुमचं कॉलेजचं नेम, PRN नंबर, तुमचा अकॅडमिक इयर कधीचा आहे, त्या सगळ्याची माहिती तुम्ही तिथे फिलअप करा आणि त्यानंतर तुम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म दिला आहे. तो तुम्हाला डाउनलोड करून, एक मराठीत आहे आणि एक इंग्लिशमध्ये आहे, तो तुम्हाला डाउनलोड करून त्यावर सगळ्यांची माहिती भरा. तुमचं एक्झाम पॅटर्न कोणते आहे, तुमचं अकॅडमिक इयर कोणते आहे, त्या बाबतीत तुम्ही सगळी सविस्तर माहिती त्यात फिलअप करा आणि तो फॉर्म अपलोड करा. तिथे तुम्हाला सविस्तरपणे सांगितले आहे की तो फॉर्म तुम्हाला कसा अपलोड करायचा आहे, कुठे अपलोड करायचा आहे, या बाबतीत सार्थक जाधव यांनी सविस्तर माहिती तिथे दिलेली आहे. सोबतच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन होऊ शकता, जेणेकरून भविष्यात येणारी सगळी माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत सविस्तरपणे पोहोचेल आणि या बाबतीत काय काय घटना घडता आहेत त्या बाबतीतही तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल. हजारो विद्यार्थ्यांचे PRN एक्सपायर झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांची माहिती आपण युनिव्हर्सिटीपर्यंत नक्की पोहोचवणार आहोत. या सगळ्या विद्यार्थ्यांची आपण माहिती घेऊन युनिव्हर्सिटीपुढे मांडणार आहोत, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांचे अकॅडमिक इयरचे नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, ज्यांना PRN एक्सपायरचा इश्यू येतो आहे. धन्यवाद.